तुम्हाला वाटत असेल की एमएसटी सीईटीची परीक्षा दिली म्हणजे सगळं संपलं, पण खरा खेळ तर आत्ता सुरू होणार आहे. जर तुम्हाला कॅप राऊंड म्हणजे काय, फ्रीज, फ्लोट, बेटरमेंट हे शब्द ऐकून भीती वाटत असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण एक छोटीशी चूक तुमचं स्वप्नातलं इंजिनिअरिंग कॉलेज हिरावून घेऊ शकते. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकवर्गाला माझा सस्नेह नमस्कार. मी आदित्य सर, टेस्टवायझर या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, सीईटीचा निकाल लागल्यानंतर सर्वात महत्त्वाची पायरी असते ती म्हणजे कॅप ॲडमिशन प्रोसेस. एक गोष्ट समजून घ्या, ही प्रोसेस खूप किचकट असते आणि इथे अजिबात चूक करू नका, कारण हा तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे. मागच्या वर्षी आपण अशाच हजारो विद्यार्थ्यांना त्यांच्या हव्या त्या टॉप कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळवून दिली आहे. आता तुमची वेळ आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण महाराष्ट्र इंजिनिअरिंग ॲडमिशन 2026 साठी आपला टेस्टवायझर काउन्सिलिंग कोर्स लॉन्च केला आहे. हा कोर्स testwiser.com/courses वर ऑलरेडी उपलब्ध आहे. तिथे जाऊन काउन्सिलिंग 2026 हा कूपन कोड वापरा आणि लगेच ₹150 सूट मिळवा. मी तुम्हाला 100% गॅरंटी देतो की या कोर्सच्या मदतीनं तुमची ॲडमिशन प्रोसेस एकदम सोपी होईल आणि तुम्हाला बेस्ट कॉलेज नक्की मिळेल. आत्ताच जाऊन एनरोल करा. हे बघा, कॅप ॲडमिशन प्रोसेस आणि कॅप राऊंड्स या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. कॅप ॲडमिशन प्रोसेस ही महाराष्ट्र सीईटी सेलची एक अनिवार्य सिस्टीम आहे, ज्यामुळे तुम्हाला गव्हर्नमेंट फी सवलती मिळतात आणि कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळते. आणि या प्रोसेसमध्ये जे टप्पे असतात त्यांना आपण कॅप राऊंड्स म्हणतो. सध्या इंजिनिअरिंगसाठी 4 कॅप राऊंड्स होतात. लक्षात घ्या, या प्रोसेसच्या आधी काही गोष्टी घडतात. साधारण 28 ते 30 मेच्या आसपास तुमची PCM दुसऱ्या प्रयत्नाची आन्सर की येईल. त्यानंतर मुले आक्षेप घेतील आणि मग सीईटी सेल बोनस मार्क्सची PDF जाहीर करेल. तुमचा अंतिम निकाल 10 ते 15 जूनच्या दरम्यान अपेक्षित आहे. त्यानंतर 10 ते 15 दिवसांचा गॅप असतो आणि साधारण 25 जून किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात अधिकृत कॅप प्रोसेस सुरू होते. तर बाळांनो, आता स्टेप बाय स्टेप प्रोसेस समजून घेऊया. पहिली स्टेप असते कॅप रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. ही 10 ते 15 दिवसांची प्रोसेस असते. यात तुम्हाला तुमचे सीईटी किंवा जेईचे मार्क्स टाकून नवीन फॉर्म भरावा लागतो आणि सर्व डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागतात. हे डॉक्युमेंट्स तुम्ही ऑनलाईन स्क्रुटिनी किंवा प्रत्यक्ष कॉलेजमध्ये जाऊन फिजिकल स्क्रुटिनीद्वारे व्हेरीफाय करू शकता. इथे अजिबात चूक करू नका. दुसरी स्टेप असते मेरिट लिस्ट. आधी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागते. जर त्यात काही चूक असेल, जसे की चुकीची कास्ट किंवा अपूर्ण डॉक्युमेंट्स, तर तुम्हाला ग्रीव्हन्स म्हणजे आक्षेप नोंदवण्यासाठी काही दिवस मिळतात. हे सर्व दुरुस्त झाल्यावर फायनल मेरिट लिस्ट येते. एकदा फायनल मेरिट लिस्ट आली की कोणताही बदल करता येत नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे राऊंड सुरू होण्यापूर्वी सीट मॅट्रिक्सची PDF येते. यात कोणत्या कॉलेजमध्ये कोणत्या ब्रांचसाठी आणि कॅटेगरीसाठी किती जागा आहेत हे समजते. त्यानंतर सुरू होतात तुमचे कॅप राऊंड 1, 2 आणि 3. साधारण 30 जुलैच्या आसपास तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरावा लागतो. यात तुम्ही कमीत कमी 1 आणि जास्तीत जास्त 300 कॉलेज आणि ब्रांचचे ऑप्शन्स टाकू शकता. ज्यावेळी तुम्हाला कॉलेज अलॉट होते तेव्हा निर्णय घेण्यासाठी तुमच्याकडे फक्त 3 दिवस असतात. जर तुम्हाला मिळालेलं कॉलेज आवडले असेल तर तुम्ही ते फ्रीज करून तिथे ॲडमिशन घेऊ शकता. पण जर तुम्हाला ती जागा बॅकअप म्हणून ठेवायची असेल आणि पुढच्या राऊंडमध्ये आणखी चांगल्या कॉलेजसाठी ट्राय करायचे असेल तर तुम्हाला बेटरमेंट किंवा फ्लोट हा पर्याय निवडावा लागतो. एक गोष्ट समजून घ्या, हा ऑप्शन फॉर्म भरताना तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे, त्यामुळे आपल्या काउन्सिलिंग कोर्सची मदत नक्की घ्या. लक्षात घ्या, कॅप राऊंड 4 हा शेवटचा अधिकृत सेंट्रलाइज्ड राऊंड असतो. इथे तुम्हाला मिळालेल्या जागेवर फायनल ॲडमिशन घ्यावेच लागते. तरीही जर तुम्हाला कॉलेज मिळाले नाही किंवा तुम्ही समाधानी नसाल तर तुम्ही स्पॉट राऊंड्स किंवा इन्स्टिट्यूट लेवल सीट्ससाठी ट्राय करू शकता. हे राऊंड्स कॉलेजेस स्वतः घेतात आणि उरलेल्या जागा भरतात. या सर्व प्रक्रियेला साधारण 7 ते 8 दिवस लागतात. एकूणच तुमची ही संपूर्ण ॲडमिशन प्रोसेस सप्टेंबर महिन्यापर्यंत चालते आणि त्यानंतर तुमचे इंजिनिअरिंगचे पहिले वर्ष अधिकृतपणे सुरू होते. तर विद्यार्थी मित्रांनो, ही सगळी प्रोसेस व्यवस्थित पार पाडण्यासाठी आपला टेस्टवायझर काउन्सिलिंग कोर्स नक्की जॉईन करा. मी तुम्हाला 100% गॅरंटी देतो की तुम्हाला तुमच्या मार्क्सनुसार बेस्ट कॉलेज मिळवून देण्यासाठी मी आणि माझी टीम पूर्ण मदत करू. वेबसाईटवर जा आणि काउन्सिलिंग 2026 हा कूपन कोड वापरा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. www.testwiser.com. Testwiser is a digital learning platform designed for students to prepare for board and competitive exams, offering chapter-wise tests and full-length mock tests. Study material like video, PDF notes, DPP, MCQ, theory, and most important, Maharashtra engineering admission counseling across multiple domains.